नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तुमच्या घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि धनवर्षाव होवो हीच प्रार्थना. मंडळी, येत्या 2 मार्च 2026 रोजी आपण होळीचा पवित्र सण साजरा करणार आहोत. होळी म्हणजे फक्त लाकूड जाळणे नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य आणि वाईट शक्तींचे दहन करण्याचा दिवस आहे. पण या दिवशी काही गोष्टी अशा असतात ज्या आपण नकळत दुसऱ्याला देतो आणि नंतर वर्षभर घरात पैसा टिकत नाही, वाद वाढतात, प्रगती थांबते. शास्त्र आणि परंपरेनुसार होळीच्या दिवशी 4 गोष्टी कोणालाही देऊ नये. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो घरातील दारिद्र्य आणि वाईट नजर पूर्णपणे दूर करतो. होळीचे आध्यात्मिक महत्त्व. मंडळी, होळी हा अग्नीचा सण आहे. अग्नी म्हणजे शुद्धीकरण. जसं सोनं अग्नीत शुद्ध होतं, तसंच मनुष्याचं जीवनही अग्नीने शुद्ध होतं, असं धर्मशास्त्र सांगतं. पुराणात सांगितलं आहे, होलिका दहनाच्या रात्री नकारात्मक ऊर्जा जळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणूनच या दिवशी दान, जप, अग्निपूजा, नारळ अर्पण हे सर्व अत्यंत शुभ मानले जाते. पण काही वस्तू अशा आहेत ज्या या दिवशी दिल्या तर आपलीच लक्ष्मी कमी होते. आता त्या 4 वस्तू एक-एक करून समजून घेऊ. 1. पांढरे पदार्थ देऊ नका. मंडळी, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दूध, घी आणि मीठ. शास्त्रानुसार पांढरा रंग चंद्राचा, शुक्राचा आणि लक्ष्मीचा कारक आहे. म्हणूनच पांढरे पदार्थ म्हणजे समृद्धीचे प्रतीक. पूर्वी आपल्या आजी-आजोबांकडून एक गोष्ट नक्की ऐकली असेल, होळीच्या दिवशी मीठ देऊ नकोस. यामागे कारण आहे. मीठ म्हणजे स्थिरता, संबंध, घरातील बंध. जर मीठ दिले तर घरातील स्थैर्य कमी होते असे मानले जाते. छोटी कथा. एका गावात एक स्त्री होती. होळीच्या रात्री शेजारीण आली आणि म्हणाली, थोडं मीठ दे ना. तिने दिलं. त्या वर्षी पतीचे काम बंद झाले, कर्ज वाढले, घरात वाद वाढले. गावातील वृद्धांनी सांगितले, होळीला मीठ देणे अशुभ असते. म्हणूनच मंडळी, या दिवशी दूध, घी, मीठ देऊ नका. 2. सुई, कात्री, चाकू देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सुई आणि धारदार वस्तू. तंत्रशास्त्रानुसार होळीची रात्र ही तांत्रिक शक्तींची रात्र मानली जाते. या दिवशी करणी, बाधा, वाईट प्रयोग करणारे लोक सक्रिय असतात. जर तुम्ही सुई दिली तर ती कोणत्या उद्देशाने वापरली जाईल हे आपल्याला माहीत नसते. परिणाम काय? घरात कटकटी, भांडण, मानसिक त्रास, पती-पत्नी वाद. उदाहरण, एका स्त्रीने शेजारीणला कात्री दिली. होळीच्या रात्री. नंतर मुलगा आजारी, पती-पत्नी वाद, घरात तणाव. म्हणून मोठ्यांनी सांगितले, होळीला धारदार वस्तू देऊ नका. 3. वापरलेले कपडे देऊ नका. तिसरी गोष्ट, जुने कपडे. मंडळी, आपल्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा असते. आपण जिथे जातो आपली ऊर्जा तिथे जाते. होळीच्या दिवशी ऊर्जा बदलते. जर या दिवशी तुम्ही जुने कपडे, दागिने दिलेत तर तुमची सकारात्मक ऊर्जा दुसऱ्याकडे जाते. परिणाम, प्रगती थांबते, नशीब कमी होते, आत्मविश्वास घटतो. दान करायचे असेल तर नवीन कपडे द्या, पण होळीच्या दिवशी जुने कपडे देऊ नका. 4. जास्त पैसे किंवा उधार देऊ नका. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, होळीच्या दिवशी पैसा देऊ नका. धर्मशास्त्र सांगते, होळी हा लक्ष्मी स्थिर करण्याचा दिवस आहे. जर या दिवशी पैसा बाहेर गेला तर लक्ष्मीही बाहेर जाते असे मानले जाते. विशेषतः उधार, मोठी रक्कम, कर्ज देऊ नका. कोणी कितीही सांगितले तरी पुढच्या दिवशी द्या. विशेष उपाय. जर घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय करा. 1. नारळ, थोडी मोहरी, लवंग हे स्वतःवरून 7 वेळा उतरवा आणि होलिका दहनात टाका. मंत्र, महालक्ष्म्यै नमः. मंडळी, लक्षात ठेवा, होळी हा फक्त सण नाही,
तर जीवन शुद्ध करण्याचा दिवस आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली तर कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.